MSc पार्ट 2 पेपर 1 आपण स्टार्ट केला आहे. पेरिसायकलिक रिॲक्शन युनिट 2 पेरिसायकलिक रिॲक्शन. त्यातला फर्स्ट पॉईंट इज अ सायक्लो ॲडिशन रिॲक्शन. ओके, cyclo addition reaction means what? A cyclo addition is the chemical reaction in which two or more unsaturated molecule or parts of the same molecule combine with the formation of a cyclic adduct in which there is a net reduction of the bond multiplicity. The resulting reaction is a cyclo addition reaction. आता cyclo addition reaction मध्ये काय होतं? टू और मोर अनसॅच्युरेटेड मॉलिक्यूल कंबाईन होतात आणि फॉर्मेशन ऑफ अ सायकलिक अडक्ट, एक सायकलिक प्रोडक्ट फॉर्मेशन होतो. ओके, अँड द रिॲक्शन आहे ती सायक्लायझेशन रिॲक्शन पण म्हटली जाते. द कन्सर्टेड कॉम्बिनेशन ऑफ अ 2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम टू फॉर्म अ रिंग ॲटम हॅविंग अ 2 न्यू सिग्मा बॉन्ड अँड 2 फ्युअर पाय बॉन्ड इज कॉल्ड सायक्लो ॲडिशन रिॲक्शन. कन्सर्टेड कंबाईन रिॲक्शन आहे 2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम टू फॉर्म अ रिंग ऑफ ॲटम हॅविंग अ 2 न्यू सिग्मा बॉन्ड, दोन न्यू सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतात प्युअर पाय बॉन्ड्स, त्याला काय म्हणतात? सायक्लो ॲडिशन रिॲक्शन. ओके, आता खाली एक्झाम्पल आपण घेतलं आहे 4+2. 4+2 मीन्स काय आहे? 4. 1 2 3 4. ओके, किती? 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत. डबल बॉन्ड किती आहेत? 2, म्हणजे त्यातले पाय इलेक्ट्रॉन किती झाले? 4 आणि 2. ह्यामध्ये अल्किनमध्ये किती आहेत? 2. ओके, म्हणजे 4+2. कळलं? 4+2 कसं? 1 2 3 4 असे 4 पाय इलेक्ट्रॉन म्हणून 4 आणि 2 इलेक्ट्रॉन ह्यामध्ये आहेत म्हणून 2, म्हणून 4+2. त्या दोघांमध्ये रिॲक्शन होते म्हणून 4+2. आता काय झालं इथे? सिंपल रिॲक्शन आहे. डबल बॉन्डने अल्किनवर अटॅक केला, देन ह्या ह्याच्यावर आणि इकडे हा एक बॉन्ड शिफ्ट होणार. सायकलिक अडक्ट एक प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन झालेला मिळाला आहे, म्हणजे 2 सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन झाले इथे आणि इथे. काय झालं? हे 2 सिग्मा बॉन्ड 2 सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन झालेले आहेत. ओके, आणि एक पाय बॉन्ड आहे. सायकलिक अडक्ट फॉर्मेशन झालं आहे म्हणून त्याला कन्सर्टेड सायक्लो ॲडिशन रिॲक्शन म्हटलं जातं. देन नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये 2+2. 2+2 काय आहे? कारण की इथे 2 पाय इलेक्ट्रॉन, इथे 2 पाय इलेक्ट्रॉन, ते 2 पाय इलेक्ट्रॉन कंबाईन झाल्यामुळे एक सायकलिक अडक्ट 2 सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. बघा, इथे एक सिग्मा बॉन्ड, इथे एक सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन झाला आहे. ओके, म्हणून सायकलिक प्रोडक्ट आहे म्हणून काय आहे? 2+2 रिॲक्शन म्हणून सायक्लो ॲडिशन रिॲक्शन. देन 6+4. आता 6 कसे काय? 6 पाय इलेक्ट्रॉन, 3 डबल बॉन्ड आहेत म्हणजे पाय इलेक्ट्रॉन किती झाले? 6. प्रत्येक एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6. 6 पाय इलेक्ट्रॉन प्लस 4 का? कारण की इथे ह्या जो आपण दुसरा रिॲक्टंट घेतला आहे डाईन, त्याच्यामध्ये 4 आहेत. 2 डबल बॉन्ड म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन म्हणून 6+4. ओके, आणि याच्यामध्ये 2 सिग्मा बॉन्ड, न्यू सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले आहेत. इथे एक, म्हणजे इथे जो कंबाईन होणार आहे आणि इथे जो कंबाईन होणार आहे तो इथला आणि इथला सिग्मा बॉन्ड आहे. ओके, म्हणून 6+4 आणि सायकलिक अडक्ट आहे. ओके, सायकलिक प्रोडक्ट आपल्याला मिळतो आहे, कन्सर्टेड रिॲक्शन आहे म्हणून 4+2 2+2 6+4 ह्या ज्या आहेत त्या काय आहेत? सायक्लो ॲडिशन रिॲक्शन, कारण की सायकलिक प्रोडक्ट आपल्याला एक मिळतो त्यामुळे. देन नेक्स्ट सुप्रा अँड इंट्राफेशियल ॲडिशन. आता ही सुप्रा इंट्राफेशियल ॲडिशन काय ते आपण बघू. इफ ऑल द बॉन्डिंग events take place on the same phase of the pi system, the configuration of the reaction is termed suprafacial. काय सांगितलं त्यांनी? ऑल द बॉन्डिंग इव्हेंट टेक प्लेस ऑन द सेम फेज, एकाच फेजमध्ये असतील पाय सिस्टीमच्या, तर कॉन्फिगरेशन त्या ह्याला काय म्हणतात? सुप्राफेसियल ॲडिशन त्याला म्हटले, कारण की एकच फेज सगळी असेल तर ती सुप्राफेसियल म्हटली जाते. इफ द बॉन्डिंग इव्हेंट ऑकर ऑन अपोजिट साईड ऑर फेज ऑफ द सिस्टीम पाय सिस्टीम द रिॲक्शन इज एंट्राफेसियल. एंट्राफेसियल कशाला म्हणतात? ज्यांची फेस अपोजिट असतील त्याला एंट्राफेसियल, ज्यांच्या फेसमध्ये इंट्रॅक्शन अपोजिट फेसने होत असेल तर त्याला म्हणतात एंट्राफेसियल. आणि सुप्राफेसियल कोणाला म्हणतात? जर सेम फेसनेच जर रिॲक्शन होत असेल तर त्याला म्हणतात सुप्राफेसियल. ओके, आता एक्झाम्पल इथे त्यांनी दिलेलं आहे. किती कार्बन आहेत? एक मिनिट, 1 2 3. ओके, जे आपल्याला रिॲक्शनमध्ये पार्ट घेणार आहेत ते, तर ह्यांच्यामध्ये बघितलं तर हा त्यांनी कलरने दाखवला आहे, ब्ल्यू कलरने, व्हाईट आणि ब्ल्यूने. ओके, आता ब्ल्यू ही काय झाली? सेम फेज झाली.
ओके, आणि एकाच फेजमध्ये म्हणजे एकाच लाईनीमध्ये ते आहेत, त्यांच्यात जे रिॲक्शन होते, त्यांच्यात जे अट्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये काय आहे 1 3 सुप्राफेसियल. ओके, आणि इथे सांगितलं त्यांनी सुप्राफेसियल. आणि अपोजिट फेस म्हणजे एक लोब वरती एक लोब खाली, सेम कलर आहे, सेम फेज आहे, पण अपोजिट आहेत, एक वर एक खाली, त्यामुळे काय आहे ती अँट्राफेसियल. ह्याच्यामध्ये काय आहे वरती जे दोन आहेत सेम फेजमध्ये त्यांच्यामध्येच रिॲक्शन झाल्यामुळे काय झाली 1 3 सुप्राफेसियल. ओके, हे सिम्पल कन्सेप्ट आहे. सुप्राफेसियल अँट्राफेसियल म्हणजे काय, सेम फेजमध्येच असतील, सेम कलर, आपण काय काय वेळे कलरने किंवा आतमध्ये रेषा काढतो सेम फेज दाखवायचे असतील तर ती झाली सुप्राफेसियल. आणि अपोजिट एक वर एक खाली असेल, सेम कलर असेल पण अपोजिट, वरती एक खाली एक लोब, मग त्याला काय म्हणतो आपण अँट्राफेसियल. त्या 4n अँड 4n+2 सिस्टीम जी आहे ती आपण बघू. ओके, इफ द सिस्टीम ॲज नो नोड कॉल्ड ॲज अ हकेल सिस्टीम अँड इन सच केस हकेल रूल इज फॉलोड. आता नोड आपण जेव्हा नोड किंवा म्हणतो जेव्हा आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये नोड पण काढले जातात, ऑर्बिटल प्लस नोड असतात, ते आपण पुढे बघणार आहोत. पण जर नोड नसेल तर तो कुठला आहे हकेल सिस्टीम आपण फॉलो करतो. इफ द सिस्टीम हॅज अ n नंबर ऑफ नोड, म्हणजे नंबर ऑफ नोड असतील तर इट्स कॉल्ड मोबियस सिस्टीम. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण मोबियस रूल फॉलो करतो. आता हा इथे 4n+2 अँड 4nचा एक रूल दिला आहे. हकेल आहे, हकेल सिस्टीम आहे, 4n+2 ॲरोमॅटिक असेल. ओके, आणि 4n इज अ अँटी ॲरोमॅटिक. मोबियसमध्ये काय आहे रूलमध्ये 4n+2 अँटी ॲरोमॅटिक आणि 4n ॲरोमॅटिक, फॉलोड बाय आता इथे Hμ डेल्टा. ओके, हिटिंग कंडिशन म्हणतो ना आपण, हिटिंग कंडिशन ती जी आहे ती इथे फॉलो होणार आहे. हा फक्त रूल तुम्ही लक्षात ठेवा. 4n+2 ॲरोमॅटिक असेल तर हकेल रूल फॉलो करणार, 4n असेल अँटी ॲरोमॅटिक असेल तर हकेल रूल फॉलो करणार. बघा 4n+2 ॲरोमॅटिक असेल तर हकेल रूल. ओके, हे ॲरोमॅटिसिटीच्या आपण कन्सेप्टमध्ये शिकतो. 4n+2 ॲरोमॅटिक असेल तर हकेल रूल, 4n अँटी ॲरोमॅटिक हकेल रूल. ओके, आता मोबियसमध्ये काय असणार आहे 4n+2 अँटी ॲरोमॅटिक असेल तर मोबियस असणार आहे, आणि 4n ॲरोमॅटिक असेल तर मोबियस. एवढंच की त्याच्यामध्ये नोड आहेत की नाही बघायचे. जर नोड असेल तर मोबियस सिस्टीम, नोड नसतील तर हकेल सिस्टीम. Then next, ketene cycloaddition 2+2. The ketene cycloaddition are the reaction of the pi system of the ketene with the unsaturated compound to provide 4-member ring. आता 2+2 आपण मगाशी 4+2 2+2 6+4 सिस्टीम जी बघितली. 2+2 म्हणजे काय 2 पाय इलेक्ट्रॉन अल्किन असणार आहेत, 2 अल्किन असणार आहेत. ओके, त्यांच्यामध्ये 2 म्हणजे 2 2 असे 4 पाय इलेक्ट्रॉन असणार आहेत. 2+2 आता 2+2ची जेव्हा आपण रिॲक्शन करणार तेव्हा 4-membered रिंग फॉर्मेशन होणार आहे. द किटीन सायक्लोएडिशन प्रोसीड बाय द कन्सर्टेड 2+2 सायक्लोएडिशन मेकॅनिझम. किटीन अनलाइक मोस्ट अल्किन अँड अलाइन अँट्राफेसियली विथ रिस्पेक्ट टू द अदर अल्किन. दस द सुप्राफेसियल अँट्राफेसियल जॉमेट्री रिक्वायर्ड फॉर द कन्सर्टेड थर्मल 2+2 सायक्लोएडिशन कॅन बी अचीव्ड अ रिॲक्शन ऑफ अ किटीन. आता आणि ते दाखवले आहे 2+2. आता आपण आधी बघू कशी रिॲक्शन होते ती. यामध्ये बघितलं तर फर्स्टली हा जो वरचा पार्ट आहे तो नाही धरायचा आहे. याच्यामध्ये कुठला धरायचा आहे हा जो डबल बॉन्ड आहे इथला 2 प्लस हे 2 असे 2+2 सिस्टीम आहे. ओके, आता ह्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली, हा बॉन्ड इथे हा बॉन्ड इथे फॉर्मेशन, तर काय झालं 4-membered रिंग फॉर्मेशन झाली आहे. इथे त्यांनी फक्त मधल्या स्टेपमध्ये दाखवले आहे की कशी रिॲक्शन होते ती. The ketene cycloaddition proceed by the concerted 2+2 cycloaddition mechanism. 2+2 concerted cycloaddition mechanism होता है. Ketenes, unlike most alkene, can align intrafacially with respect to other alkene. Intrafacially म्हणजे opposite फेसने ती होते. Thus the suprafacial antrafacial geometry required for the concerted. याच्यामध्ये काय आहे suprafacial antrafacial geometry आहे required for the concerted thermal 2+2 cycloaddition can be achieved.
2+2 सायक्लो ॲडिशन यामध्ये होते. ओके, अचीव रिॲक्शन ऑफ अ कीटीन. ही रिॲक्शन थर्मल कंडिशनला जाते. थर्मल म्हणजे डेल्टा, जो त्रिकोण आपण काढतो मागाशी दाखवला मी, तो त्या कंडिशनला ही रिॲक्शन जाते, थर्मल कंडिशनला. द नेक्स्ट आहे डायसल्डर रिॲक्शन. Okay, in organic chemistry the disulfide reaction is a chemical reaction between a conjugated diene and a substituted alkene, commonly termed as a dienophile, to form the substituted cyclohexene derivative. ओके, आता आपण डायसल्फाइड रिॲक्शन बघू. ती कॉन्जुगेटेड डाईन, त्याच्यामध्ये काय केला होतो, कॉन्जुगेटेड डाईन प्लस सबस्टिट्यूटेड अल्किन, त्या सबस्टिट्यूटेड अल्किनला डायनोफाईल म्हटलं जातं. म्हणजे ती डायसल्फाइड रिॲक्शन आहे ती डाईन प्लस डायनोफाईलमध्ये होते. ओके, डाय इन 2 डबल बॉन्ड असणारे, म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन, डाय म्हणजे 2, इन म्हणजे डबल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड प्लस अल्किन, अल्किनमध्ये एकच डबल बॉन्ड, मग त्या अल्किनला काय म्हटलं जातं, डायनोफाईल. टू फॉर्म द सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्झिन डेरिव्हेटिव्ह एक फॉर्मेशन होतं. इट इज प्रोटोटिपिकल एक्झाम्पल ऑफ अ पेरिसायकलिक विथ अ कॉन्सन्ट्रेटेड मेकॅनिझम. ह्याच्यामध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड मेकॅनिझमच आहे. मोर स्पेशली इज क्लासिफाईड ॲज अ थर्मली अलाउड 4+2 सायक्लो ॲडिशन विथ अ वुडवर्ड हॉफमन सिम्बॉल. ओके, ही वुडवर्ड हॉफमन सिम्बॉलने केली जाते रिॲक्शन. थर्मली अलाउड आहे ही रिॲक्शन. ओके, डायसल्फाइड रिॲक्शन ही थर्मली अलाउड आहे. आता ह्याच्यामध्ये डायसल्फाइड रिॲक्शन. ओके, रिॲक्शन टाईप आहे सायक्लो ॲडिशन होते. आता डाय इन का म्हटलं जाते, कारण की 2 डाय म्हणजे 2, इन म्हणजे डबल बॉन्ड, ह्याच्यामध्ये काय 2 डबल बॉन्ड आहेत, म्हणून त्याला डाय इन म्हटलं जातं. आणि अल्किन, सबस्टिट्यूटेड अल्किन, त्याला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू शकतात, त्यामुळे त्याला डायनोफाईल, अल्किनला काय म्हटलं जातं, डायनोफाईल. आता ह्या दोघांमध्ये रिॲक्शन झाली, 4+2 टाईप आहे याच्यामध्ये. सो आता ही कन्सर्टेड मॅनरने घातली, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि नंतर हा इथे शिफ्ट होणार, बरोबर. हा काय सायकलिक एक प्रोडक्ट फॉर्मेशन झाला, सायक्लोहेक्झिन डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन झालं, हा प्रोडक्ट फॉर्मेशन. देन कॉन्जुगेटेड सबस्टिट्यूटेड डायइन प्लस सबस्टिट्यूटेड अल्किन फॉर्मेशन ऑफ अ सायक्लोहेक्झिन डेरिव्हेटिव्ह. ओके, सिम्पल रिॲक्शन आहे ही. मेकॅनिझम ह्याच्यामध्ये बघितलं तर नॉर्मल डिमांड, इन्व्हर्स डिमांड त्यांनी सांगितलं आहे. काय आहे, आता हा डायइन डायनोफाईल, बरोबर. डायइन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल किंवा डायनोफाईल इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल, तर त्यांनी लोक काढून दाखवले आहेत ह्यांच्यामध्ये. मी जे तुम्हाला मागाशी नॉड जे म्हटले होते बघा, असे आपल्याला हे लोक काढावे लागतात मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राममध्ये. लोक काढताना आता कसे लोक काढले आहेत, तर 1 2 3 4 कार्बन आहेत, 4 लोक काढायचे, जेवढे कार्बन तेवढे लोक काढायचे. मग किती काढले तिथे, 1 2 3 4, म्हणजे डाईनचे किती, 4 लोक. अल्किनमध्ये किती कार्बन आहेत, 1 आणि 2 कार्बन आहे, म्हणून किती लोक काढले तिथे, 2 लोक काढलेले आहेत. ओके, असं म्हणजे जे लोक, आणि त्यांच्यामध्ये जे नोड असतात, नोड कसे काढणार आहेत आपण, ह्यांच्यामध्ये ह्या लोकमध्ये 1 नोड, ह्या दुसऱ्या लोकमध्ये नोड काढायची एक वेगळं आहे पद्धत. ते समांतर भाग काढून ते नोड काढावे लागतात. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये 1 नोड येणार हा, कारण की 4 आहे. 4 मध्ये जर मध्ये आपण एक आता हे 2 एकाच फेजमध्ये आहेत, हे खाली आहेत ते 2 एकाच फेजमध्ये आहेत, वरती एकाच फेजमध्ये, खाली एकाच फेजमध्ये, त्यामुळे इथे मध्ये 1 नोड येणार. ओके, नोड असे काढले जातात. जर नोड असेल तर तोच रूल आपण म्हटलं, जर नोड असेल तर मोबियस रूल, आणि नोड नसेल तर हॉकेल रूल तो फॉलो करावा लागतो. हे फक्त मी रिव्हिजन दाखवलं तुम्हाला की नोड कसे असतात ते. ओके, तर याच्यामध्ये आता आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर आपण डायनोफाईलला लावले असतील तर त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन कसं होणार बघा. ओके, आता फेज जी आहे ती सेम असायला पाहिजे याच्यामध्ये. आता एक खाली आहे, एक वरती आहे, ते ठीक आहे, पण
फेस सेम, म्हणजे आता ह्यांच्यामध्ये त्यांनी डिनोटेट केलं आहे एक ब्लॅक आणि एक व्हाईटने. व्हाईट आणि व्हाईट कंबाईन झाले पाहिजेत, ब्लॅक आणि ब्लॅक असेच कंबाईन झाले पाहिजेत. ओके, हे त्यांनी दाखवलं आहे ते डायग्राममध्ये. देन डाईन अँड डायनोफाईल. डाईनचा होमो, डाईन म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन, 1 2 3 4. ओके, डायनोफाईलचा एक बॉन्ड म्हणजे 2 पाय इलेक्ट्रॉन, ते इथे त्यांनी दाखवलं. यांच्यामध्ये काय झालं, होमोलुमो इंट्रॅक्शन झालं आहे. होमोलुमो इंट्रॅक्शन, लुमो होमो इंट्रॅक्शन इज अलाउड. इन्व्हर्स डिमांड, आता याच्यामध्ये बघितलं तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दाखवले आहे, फक्त काय आहे सेम फेजने, म्हणजे दोन्ही पण ब्लॅक ब्लॅकनेच कंबाईन झाले आहेत. डायनोफॉईलमध्ये आता काय आहे, लुमो घेतला आहे, डाईनचा लुमो 1 2 3 4 4 पाय इलेक्ट्रॉन, आणि डायनोफाईलचा होमो घेतला आहे. रिॲक्शन बघा ती, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. The next is the 1,3-dipolar cycloaddition. The 1,3-dipolar cycloaddition is a chemical reaction between 1,3-dipole and dipolarophile to form a 5-membered ring. Okay, आता 1,3-dipolar cycloaddition is also same. जसे आपण डायसल्फर करतो तशी 1,3-डायपोल आणि डायपोलारोफाईल, जसं डाईन आणि आपण डायनोफाईल घेतो तसंच 1,3-डायपोल इज अ डाईन अँड डायपोलारोफाईल इज अ डायनोफाईल. ह्याच्यामध्ये काय घेतलं आहे त्यांनी, एक एक्झाम्पल सिम्पल घेतलं आहे डायपोल अँड डायपोलारोफाईलचं. डायपोल कोण आहे, डायपोल 2 पोल असणारे, म्हणजे प्लस मायनस पोल आहेत. ओके, म्हणून डायपोल ए बी आणि सी इथे दाखवलं आहे, एवर निगेटिव्ह चार्ज, बीवर पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून 2 डायपोल. डायपोलारोफाईल इज अ अल्केन. द कन्सर्टेड मॅनरने फक्त याच्यावर रिॲक्शन केली आहे बॉन्ड शिफ्ट करून. लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तो अल्किनवर अटॅक मारणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या ॲटमवर अटॅक करणार आणि बॉन्ड शिफ्ट होणार. ही कन्सर्टेड मॅनरने एक रिॲक्शन झालेली आहे आणि 5-मेंबर्ड रिंग फॉर्मेशन झालेलं आहे, म्हणून 1,3-डायपोलर रिॲक्शन सायक्लोॲडिशन. ओके, आता हे काही एक्झाम्पल आहेत. वन थ्री डायपोलर स्पेसिस कुठल्या यूज केल्या जातात ते त्यांनी दाखवलं आहे. एन सेंटर्ड आहे, ऑक्सिजन सेंटर आहे, नायट्रोलियम बेटेन्स आहे, डायझोनियम बेटेन्स आहे. यांच्यामध्ये जे रिॲक्शन कशा होतात, 1,3 डायपोल कुठले आपण यूज करू शकतो ते त्यांनी फक्त इथे दाखवले आहे त्यांच्यामध्ये रिॲक्शन करून. Similar, right? It is similar for 4n+2 pi cycloaddition reaction. The 1,3-dipolar cycloaddition reaction is the molecule of containing 3 atoms called its dipole, and the molecule containing multiple bond is called a dipolarophile to give the cyclic product. आपल्याला मिळतो येते. ओके, आता रिॲक्शन याच्यामध्ये केली आहे ओझोनोलिसिस रिॲक्शन ऑफ अल्किन बरोबर ओझोनोलिसिसची, म्हणजे ओझोनची रिॲक्शन यामध्ये केली आहे. ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, अल्किनवर अटॅक मारणार, डबल बॉन्ड शिफ्ट होऊन ऑक्सिजनवर अटॅक मारणार, म्हणजे काय होणार इथे सायकलिक प्रोडक्ट 5-मेंबर्ड एक रिंग फॉर्मेशन झाले आहे. 1 2 3 4 5 5-मेंबर्ड रिंग फॉर्मेशन झालं आहे. देन नेक्स्ट इज अ डायझो अल्किन रिॲक्ट विथ अल्किन बरोबर रिॲक्शन केली. त्याची डायझो अल्किनची. ओके, 1 2 3 1,3 डायपोलर आणि अल्किन घेतला आहे. निगेटिव्ह चार्ज अटॅक टू दिस कार्बन बॉन्ड शिफ्टेड टू द नायट्रोजन. ओके, इन 5-मेंबर्ड रिंग फॉर्मेशन 1 2 3 4 5 5-मेंबर्ड रिंग फॉर्मेशन झालं आहे.
Then next is a cheletropic reaction. The cheletropic reaction are subclass of a cycloaddition. Cycloadditionचाच एक पार्ट आहे. The key distinction feature of a cheletropic reaction is that one of reagent both a new bond are being made to the same atom. दोन न्यू बॉन्ड सिग्मा बॉन्ड फॉर्म होतात सेम ॲटमनीच याच्यामध्ये. द पेरिसायक्लिक रिॲक्शन इज वन दॅट इन्व्हॉल्विंग द ट्रान्झिशन स्टेट with cyclic array of atom and associated cyclic array of interacting orbital to recognition of a sigma and pi bond occurs in the cyclic array. ओके, याच्यामध्ये सिग्मा अँड पाय बॉन्ड फॉर्मेशन होत आहे. न्यू बॉन्ड एक सेम ॲटमनेच न्यू बॉन्ड फॉर्मेशन होतं चिलेट्रॉपिक रिॲक्शनमध्ये. आपण एक्झाम्पल बघू. आता यामध्ये ॲरो फक्त चेक करायचे किंवा चेक करायचे म्हणण्यापेक्षा ॲरो फक्त बघायचे कसे आता ते शिफ्ट झाले आहेत. ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. ओके, काय होणार, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला पहिल्यांदा. देन नेक्स्टमध्ये काय होणार, कार्बनची बॅलन्सी स्टेबल होण्यासाठी आपण हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला आणि ऑक्सिजन बॉन्ड परत खाली डबल बॉन्ड होऊन हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला म्हणजे CO3 कार्बन मोनोऑक्साईड यातून रिमूव्ह झाला आणि बेन्झीन रिंग फॉर्मेशन झालं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तर नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, तो काय झाला, ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन केला. ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन केल्यामुळे काय झालं, नायट्रोजन आणि कार्बनमधला हा बॉन्ड इथला ब्रेक होऊन इथे डबल बॉन्ड होऊन हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणजे काय, डाईन फॉर्मेशन झालं आणि N2 तिथून निघून गेला. ओके, देन नेक्स्टमध्ये काय आता SO2 नवीन सेम ॲटमपासून आपल्याला न्यू बॉन्ड फॉर्मेशन होतो. सल्फरवरती काय आहे, लोन पेअर आहे, अटॅक करणार अल्किनवर. देन इथला बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि देन हा बॉन्ड परत सल्फरवरती म्हणजे काय, इथे एक 5 मेंबर्ड रिंग फॉर्मेशन झालं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये पण तेच आहे, SO2 अटॅक करणार कार्बनवरती, कार्बनचा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि हा डबल बॉन्ड यावर शिफ्ट होणार आणि फॉर्मेशन होणार आहे 5 मेंबर्ड अडक्ट. ओके, एकाच सेम ॲटमपासून न्यू बॉन्ड फॉर्म होतात, त्याला काय म्हणतात, चिलेट्रॉपिक रिॲक्शन. It is in which the two sigma bond are formed or break which terminate at a single atom in concerted reaction. ओके, 2 सिग्मा बॉन्ड ह्याच्यामध्ये फॉर्म होतात किंवा ब्रेक होतात, कधी कधी फॉर्म होतात कधी कधी ब्रेक होतात, विच टर्मिनेट टू सिंगल ॲटम आणि कन्सर्टेड रिॲक्शन आहे. नेक्स्ट आहे इन रिॲक्शन. द इन रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज द अल्डर-इन रिॲक्शन is a chemical reaction between an alkene with the allylic hydrogen, the ene, and the compound containing the multiple bond is a enophile in order to form a new sigma bond with a migration of the ene double bond and 1,5 hydrogen shift. The product is a substituted alkene with a double bond shift to the allylic position. यामध्ये काय घेतलं आहे आता, अल्किन घेतलं. ओके, इन रिॲक्शनला अल्डर इन सुद्धा म्हटलं जातं, बरोबर. अल्किन आहे विथ अलायलिक हायड्रोजन, हा जो हायड्रोजन आहे इथला हा काय आहे, अलायलिक हायड्रोजन, कारण की सिंगल बॉन्डच्या बाजूला डबल बॉन्ड आहे म्हणून त्याला अलायलिक हायड्रोजन म्हटलं जातं. ओके, इनमध्ये रिॲक्शन सेम तशीच होणार आहे. काय होणार, तो हायड्रोजन जो आहे चा बॉन्ड जो आहे तो इकडे शिफ्ट होणार. शिफ्ट झाल्यामुळे कार्बनची बॅलन्सी परत स्टेबल होण्यासाठी हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला ह्या कार्बनवरती आणि इथला बॉन्ड परत हा हायड्रोजन घेणार म्हणजे काय झालं, एक न्यू सिग्मा बॉन्ड इथे फॉर्म झालेले आहेत. ओके, आणि हायड्रोजनचं मायग्रेशन झालं आहे. आता इन कुठले कुठले आपण घेऊ शकतो, अल्किन, अल्काइन, अलिन, अरिन. ओके, कार्बन हेट्रो ॲटम बॉन्ड अँड इनोफाईल इज अ C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O, CN, CSO, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड येऊ शकतात ते आपण इनोफाईल म्हणून घेऊ शकतो. जसं डायनोफाईल तसंच इनोफाईल. नेक्स्ट आहे रेट्रो डायसल्डर रिॲक्शन. द रेट्रो डायसल्डर रिॲक्शन इज द मायक्रोस्कोपिक रिव्हर्स ऑफ अ डायसल्डर रिॲक्शन. द फॉर्मेशन ऑफ द डाईन अँड डायनोफाईल टू
सायक्लोहेक्झिन. आपण डायसल्फरमध्ये काय बघितलं की 4n+2 म्हणजे रिॲक्शन आपल्याला एक सायकलिक प्रोडक्ट फॉर्मेशन होतं, पण रेट्रो डायसल्फरमध्ये काय असणार, रिव्हर्स असणार आहे. रिव्हर्समध्ये आपण सायकलिक प्रोडक्टपासून परत रिॲक्टंट फॉर्मेशन करणार आहे, त्याला काय म्हणतात, रेट्रो डायसल्फर रिॲक्शन. तर यामध्ये आपण बघितलं तर हा जो सायक्लोहेक्झिन आहे, सायक्लोहेक्झिन हा आपण डायसल्फरमध्ये रिॲक्शन फॉर्म होते त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामधला तो प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, रेट्रोडायसमध्ये परत आपल्याला काय मिळाला, डाईन अँड डायनोफाईल. ओके, तो फक्त बॉन्ड परत ब्रेक करायचा, म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, हा इथे डबल बॉन्ड आणि हा इथे, म्हणजे डाईन फॉर्मेशन आणि डायनोफाईल हे सेपरेट झालं आहे. ओके, रेट्रोडायसमध्ये. डायसल्फरमध्ये फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झिन डेरिव्हेटिव्स आणि रेट्रोडायसल्फरमध्ये काय होणार, तोच फक्त रिव्हर्स रिॲक्शन घडणार आणि आपल्याला रिॲक्टंट आहेत ते मिळणार. थँक्यू.